कमळी 23 डिसेंबर विशेष प्रोमो. कमळीची प्रकृती खालावलेली पाहून ऋषीच्या काळजाचा ठोका चुकतो. ऋषी विचारतो, डॉक्टर सांगा ना, काय झालंय? कमळी अशी शांत का पडलीय? डॉक्टर गंभीर स्वरात म्हणते, ऋषी, परिस्थिती हाताबाहेर जातीये. कमळीला स्थिर करण्यासाठी आम्ही हाय डोस इंजेक्शन दिला आहे, पण तिचं शरीर प्रतिसाद देत नाहीये. आता तिला बॉम्बे ब्लड ग्रुपचं रक्त चढवण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. जर वेळेत रक्त मिळालं नाही तर. डॉक्टर बोलत असतानाच त्यांचा फोन खणखणतो. डॉक्टर फोनवर बोलतात, हॅलो, काय सांगताय? ओ थँक गॉड, प्लीज ते युनिट राखून ठेवा, आम्ही लगेच कोणाला तरी पाठवतोय. ऋषी म्हणतो, डॉक्टर, काय बातमी आहे? डॉक्टर म्हणतात, एक आशेचाच किरण आहे ऋषी. जवळच्याच एका ब्लड बँकेत बॉम्बे ब्लडचं एक युनिट उपलब्ध आहे. ते पाठवण्याची तयारी करत आहेत. ऋषी निश्चयाने म्हणतो, नाही डॉक्टर, त्यांच्या येण्याची वाट बघण्यात आपण वेळ वाया घालवू शकत नाही. तुम्ही मला पत्ता द्या, मी वाऱ्याच्या वेगानं जाऊन ते रक्त घेऊन येतो. ऋषी धावत पळत ब्लड बँकेच्या काउंटरवर पोहोचतो. त्याच्या कपाळावर घामाच्या धारा आहेत आणि डोळ्यात कमळीला वाचवण्याची आर्तता. ऋषी म्हणतो, मी ऋषी इनामदार, सिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर साने यांचा रेफरन्स आहे. त्यांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे बॉम्बे ब्लड ग्रुपचं युनिट उपलब्ध आहे. प्लीज ते मला लवकर द्या. ब्लड बँक कर्मचारी संगणकावर काहीतरी तपासतो आणि हताशपणे ऋषीकडे बघतो. कर्मचारी म्हणतो, आय एम सॉरी सर, आता आमच्याकडे बॉम्बे ब्लड ग्रुपचं एकही युनिट शिल्लक नाहीये. ऋषी हादरून म्हणतो, काय? पण डॉक्टरांशी तर आत्ताच बोलणं झालं होतं तुमचं. कर्मचारी म्हणतो, हो सर, पण तुम्ही येण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांआधी दुसऱ्या एका हॉस्पिटलने तातडीची गरज म्हणून ते शेवटचं युनिट नेलं आहे. ऋषीच्या पायाखालची जमीन सरकते. आता कमळीचा जीव वाचवण्यासाठी ऋषी रक्ताची सोय कशी करणार? की नियतीचा खेळ काही वेगळाच आहे? इथेच हा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.